मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे निघणार। आरक्षणाशिवाय मागे न फिरण्याचा जरांगे पाटलांचा निर्धार। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यातील पोलीस दलाच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्वच प्रकारच्या सुट्ट्या रद्द। तर पोलीस महानिरीक्षक सुहास वारकेंची माहिती। जरांगेंच्या आंदोलनात बच्चू कडू देखील सहभागी होणार। बच्चू कडू अंतरवाली सराटीसाठी होणार रवाना। आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची नावं जाहीर करीन। सगळ्याच मराठा बांधवांसमोर मंत्र्यांची नावं जाहीर करणार। लोकशाही मराठीच्या मुलाखतीत जरांगे पाटलांचा इशारा। वेळ मागणारे मंत्री आणि आश्वासन देणारे मंत्री आता कुठे गेले? चर्चेसाठी आलेल्या मंत्र्यांना आता बोलायला जागाच नाही। जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। आरक्षणासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। तर निवडणूक लढवणार नसल्याची जरांगे पाटलांची लोकशाहीच्या मुलाखतीत स्पष्टोक्ती। मुंबईतील प्रभादेवीमध्ये आज आदित्य ठाकरेंची जाहीर सभा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून सभांना सुरुवात। काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंडही ठोठावला। रोहित पवार यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स। एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या 2 नेत्यांना ईडीचं समन्स। अटकेची भीती कधीच वाटली नाही। पत्नी मुलाला अटक केली जाऊ शकते। शिंदे सरकारनं कोणतीही मेहरबानी केली नाहीये। लोकशाहीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत राजन साळवींचा सरकारवर हल्लाबोल। राजन साळवी ठाकरेंशी एकनिष्ठ। एसीबी चौकशी दरम्यान उद्धव ठाकरेंनी धीर दिला। ठाकरेंसोबत थांबल्याचा खेद नाही। राजन साळवी यांच्याकडून निर्वाळा। एसीबीच्या केसला मी घाबरत नाही। 40 वर्ष काहीही चुकीचं केलं नाहीये। लोकशाहीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत राजन साळवींचा दावा। आणि मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा कडाका। तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।